तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल बोलल्याप्रमाणे मी काल ज्या चिंबोऱ्या आणल्या त्या आज आई बनवणार आहे. तर मी ह्या व्हिडिओतर्फे तुम्हाला दाखवणार आहे की आई कशा प्रकारे चिंबोऱ्या बनवणार आहे ती. तर आपल्याला पहिल्या चिंबोऱ्या सर्व साफ करायच्या आहेत. त्या साफ करून झाल्यानंतर आईची तयारी जी आहे ते चालू होणार आहे. आणि मस्त पाऊस वगैरे पडत आहे. सकाळचे आता 10 वाजायला आलेत आणि खूप पाऊस गावी पडतोय. आपण बघूया आता चिंबोरी वगैरे साफ करू. आईची वाटणाची तयारी चालू आहे. हे बघा आई माझी. आणि हे बघा बाहेरचं तुम्हाला थोडं दाखवतो की बाहेर बघा किती पाऊस पडतोय. हे बघा पाऊस. आता पाऊस पडून नदीला पण खूप पाणी आलंय. आज सकाळपासून पाऊस पडतोय. तर ठीक आहे, आपण आता चिंबोऱ्या साफ करणार आहोत. आपल्याला काल ज्या भेटल्या चिंबोऱ्या, हे बघ काल खेकडी भेटली. तर भगवान दादाला दिली आणि आपल्याला एवढी ठेवली. 8 चिंबोऱ्या भेटलेल्या मित्रांनो, 8 चिंबोऱ्या भेटलेल्या. तर त्याला 4 दिल्या, मला 4, अशा आपण 4-4 वाटणी आल्या. तर आता आपण ते बनवणार आहोत. आई आपली बनवणार आहेत. आई 4 चिंबोऱ्या खाणार आहोत आपण. तर ठीक आहे, आपण बघूया. आपण आता त्यांना साफ करूया. हे बघा आई बोलते सगळ्यांनी चिंबोऱ्या खायला या, सगळ्यांनी या खायला. तर ठीक आहे, आता आपण साफ करायला घेऊया. सो गाईज, आता आपण सुरुवात करणार आहोत चिंबोऱ्या साफ करायला. ही बघा पहिली चिंबोरी, एवढी मोठी चिंबोरी. हिनेच तो मला चावा घेतलेला, ह्याच चिंबोरीने तो चावा घेतलेला मला. तर पहिला साफ करून घ्यायला असे अंगडे पकडायचे त्यांचे. असे पकडले तर ते गाळते. मस्तपैकी अशा साफ झाल्या सगळं संपल्या. आता त्यांना 2 ते 3 वेळा धुवून काढायची, पूर्णपैकी साफ करायची. अजून एक आपल्याला ताट लागेल. मी ताट घेऊन येतो लगेचच. आई शिंगे आणि हा मला असा चावलेला, असा चावून होता. या ज्या चिंबोऱ्याच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप मजा येते ना, कारण हा सीझन आहे आता, वल्गणीचा सीझन आहे. आता थोड्याच वेळात, आता जेव्हा नदीला भरपूर पाणी येतो तेव्हा मोठे मोठे मासे पण चढतात. ते पण मी दाखवेन की मी जर गावी आलो तर ते कशा प्रकारे चढतात आणि आम्ही कशा प्रकारे पकडतो ते पण तुम्हाला दाखवेन व्हिडिओ करते. तिथे पण पहिलं प्रथम पण आता
चिंबोऱ्या साफ करूया. पण काढा हे करा. एक नंबर असे साफ झाले. आता सर्व साफ करून झाले. आता हे आपण आईकडे देणार आहोत. आईने इकडे पण वाटणाची पण तयारी करून ठेवली आहे बघा. आई साफ झाली ते वाटण केलं. आणि आणि ही जी खेकडे आहेत ती आपण चुलीवर न बनवता आता गॅसवर बनवणार आहोत, कारण थोडं पाणी गेलं चुलीमध्ये तर ती विस्तव पेटत नाही. तर आपण गॅसवरती बनवणार आहोत खेकडे. आई बनवणार आहे. तर ठीक आहे, आपण आता थोड्या वेळानंतर आई जेव्हा बनवेल तेव्हा परत एकदा व्हिडिओ चालू करू आणि बघूया आईला खेकडी बनवताना. ठीक आहे. सो गाईस, आता आपण बघणार आहोत आई बनवताना. तर आईची आता तयारी चालू झाली. तर बघूया. हे बघा, आई तयारी करते. झाले काय खेकडे वगैरे साफ करून झाले. आईने मसाले वगैरे टोप वगैरे गरम झाला. आईने पहिले टाकला लसूण आणि कांदा. लसूण कांदा गरम होतोय. लसूण आणि कांदा तोंडी द्यायसाठी ना. थोडासा हिंग टाकायचा. हिंग कशासाठी लागतो? हिंग असं ते बाबा आई टाकत आहे वाटाण. गोडा मसाला वाटाण वगैरे सर्व मिक्स करून परत एकदा तिखट मसाला टाकतो. तर ग्रेव्ही तयारी झाली ना. ग्रेव्हीच नाही का म्हणतात. तर आईने ग्रेव्ही तयार केल्या. आता त्याच्यानंतर खेकडी मेन आहेत आपली ती. तर मित्रांनो, हे बघा, हे टाकल्यानंतर माझी फेवरेट डिश म्हणजे काय, हे बघा, ही कवची असते. ती आईच्या हातची जी कवची आहे ना, आई भारी बनवते. म्हणजे कवची भरते ना, ती पण आपण दाखवूया आई कशी कवची भरते. ते खूप भारी टेस्ट लागते. आणि आता आपली खेकडी वगैरे सर्व टाकून झाले. तर थोड्या वेळानंतर तिला कळ येईल. बरोबर नाही? कळ आल्यानंतर त्या कवची टाकायची. तर आता कवची कशी आई भरते ते पण दाखवणार आहोत. तर हे बघा, आता मसाला वगैरे सर्व झाला. आता थोडा कड याची वाट बघूया आपण. बाजूला चांगली भात घातली. तर गावी आलो पण आपल्याला आज चिंबोऱ्या खायला भेटल्या. म्हणजे काल रात्री गेलो, बोललो एकटाच होतो कारण व्हिडिओ काढायला कोण नव्हता. एकट्यानेच व्हिडिओ काढले वगैरे. आणि अशा 8 चिंबोऱ्या भेटल्या. तर 4 अशा वाटणीला आल्या. भगवंताला 4 आणि मला 4 अशा. आणि आता साफ वगैरे करून झाले. तर आता आपण आई बनवते, कारण आईच्या हातच्या खूप भारी अशा चिंबोऱ्या लागतात. चुलीवरच्या तर एकदम भारीच लागतात, पण आता चुलीमध्ये पाणी गेल्यामुळे ती विस्तव पेटत नाही. तर आपण गॅसवर आई बनवते.
ठीक आहे. सो गाईज आपण बघूया आता आई कवची बनवायची तयारी करते. तर कवची कशी भरतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आपण बघूया आपण पुढे आता कवची आई भरताना. कवची बनवायची तयारी करायला आपल्याला पहिला लागतो बेसनचा पीठ. तर तो कांदा कापून दे, कांदा पण नाही कापून. आईने बेसनचं पीठ घेतलं आणि कांदा पण लागतो. तर तो कांदा एकदम बारीक कापावा लागतो. कांदा बारीक कापल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचा ह्या बेसनच्या पीठमध्ये. तर पहिला बेसनच्या पीठमध्ये मसाला, हळद, मीठ असं सर्व टाकायचं. आणि मेन गोष्ट म्हणजे कवचीमध्ये अंडा टाकतात ना. तर ह्याच्यामध्ये पाणी न मिक्स करता जर अंडा टाकला तर खूप भारी अशी टेस्ट येते. बघा एकदा तुम्ही पण ट्राय करून. आपण काही लोक पाणी मिक्स करतात, तर आपण अंडा ट्राय करूया. अंडा आई टाकते ना, त्याच्यामुळे ती भारी टेस्ट लागते. बघा मस्त मसाला मीठ सर्व टाकलं नाही. या कवची आता साफ केल्यात चांगल्याने. अंडा वगैरे टाकल्यानंतर जेव्हा कड येईल आपल्या खेकड्यांच्या रस्याला तेव्हा आई कवचे टाकेल त्यामध्ये. ठीक आहे, तर आपण कंटिन्यू जाऊया. बघूया आई आता कसं जे मिक्स करते, मिश्रण करते पिठाचा, ते पण बघणार. कवच्या कशा भरतात आणि कड पण आल्या मस्त. आणि आई आता कवचा भरते. अर्ध्या भरायच्या, मग त्या फुल होतात अंड्यामध्ये ना बघत असते. तर आता कवची वगैरे सर्व भरून झाली. आई पण शिकली बोलायला. तू पण शिकलीस बोलायला. सो गाईज आता कवची वगैरे सर्व भरून झाली. कड पण आला आणि आईने कवची पण भरून टाकला त्याच्यामध्ये. आता थोड्या वेळात म्हणजे तरी 10-15 मिनटं लागतील शिजायला. तर आपण ते खेकडी आता शिजल्यानंतरच आपण येणार आहोत, आता व्हिडिओ काढणार आहोत. ठीक आहे. सो गाईज आईने मस्तपैकी अशा चिंबोऱ्या बनवल्या. भारी असा वास पण येतो आहे मसाल्याचा. आणि आता थोड्याच वेळात जेव्हा बनतील त्याच्यानंतर आपण जेवायला बसू तेव्हा आपण दाखवू कशी झाली ती आईच्या हातची चिंबोऱ्यांची चव कशी आहे. आई भारी बनवते. आपण दरवेळेला खातो. आणि आता यावर्षीच्या पहिल्या म्हणजे 2025च्या पावसातल्या पहिल्या चिंबोऱ्या आपण खाणार आहोत आज. ठीक आहे. सगळ्याच आपण भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आईने कशा प्रकारे बनवला चिंबोऱ्या त्या मी या व्हिडिओतर्फे तुम्हाला सर्वांना दाखवले आहे. तर आईच्या हातच्या चिंबोऱ्या आपण खाणार आहोत आज. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मला आईने बोलल्याप्रमाणे तशा फुगल्यात बघायला. त्यामध्ये अंडा असल्यामुळे त्या थोडा मोठ्या झाल्या ना. छोट्या पीठ कमी टाकायचा, पूर्ण फुल करून नाही टाकायचा. मग ह्याच्यानंतर अशा फुगतात मस्त.